जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि हेतु एक संत ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आसुरेन कृपादान केले संते कल्पांती सरेन तुका संता सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्याचे दास पुढे आस पुरे विभुमेनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं हृदया गोपवेशं दुदानं भवारुन्धकनं भवचारुहस्तं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकरो पाण्डुरङ्गकरो कृपदाये दुसरे चरण
करू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो विठ्ठल राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझ रुक्मिणी पांडुरंगा सयांची केल्या स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजं मारुततुल्य वेगं जितेन्द्र बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजवानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासे अर्पितो अजन्महि काया जगदीश्वरास जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती येतो एक संत ठाई लाभ पाय उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरे ना प्रस्तुत याचा विको आणि बेस कमी करा बेस कमी आवाज हॅलो हॅलो करा विको कमी करा प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनी महाराष्ट्रभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री संत श्रीमंत देहूचे सुप्रसिद्ध देहू निवासी नवे नवे वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असलेले एवढेच नाही तर हिंदू हृदय सम्राट हिंदय स्वराज्य संस्थापक महाराष्ट्रातील जाणता राजा रहितेश राजा गरिबांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु अखिल विश्वाला सुशोभित करणारे वेद सुज्ञ भक्ती तज्ञ वारकरी तत्वज्ञ समरस वारकऱ्यांचा परमार्थ असलेले जगद्गुरु जगतवंदनी जगतमान्य तुकोबराय यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट आणि अत्यंतिक महत्त्वाचा अभंग आजच्या चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला आहे विठाल जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंग गाथ्यातील गाथ्यामध्ये 2710 क्रमांकाचा अभंग असून अभंग संतांचा महिमा प्रतिपादन करणार आहे विठाल सर्वांना समजून रुचल पचन अशा साध्या सरळ सोप्या भाषेत भावार्थाने प्रस्थान बघण्याचा प्रयत्न करू भावार्थाने प्रस्थान लक्षात आले तर जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा गोड चिंतने अभंगही आपल्या लक्षात येईल आणि आजचा 6व्या दिवसाचं कीर्तन या ठिकाणी सार्थक आणि सफल होणार आहे साधकांचा आणि महाराजांचं कन्व्हर्सेशन म्हणजे संवादात्मक चर्चा झाली काही साधकांनी विचारलं महाराज तुम्ही अभंगात सुरुवातीला घेतो एक संत ठाई आणि लाभ पायी उत्तम गोड असं वर्णन केलं पण काही साधकांनी विचारलं महाराज या संसारात प्रपंचात व्यवहारात आम्ही अनेक ठिकाणी लाभ शोधण्याचा प्रयत्न करतोय पण काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी कनिष्ठ लाभ आम्हाला प्राप्त होतोय पण महाराज आम्हाला उत्तमातला उत्तम लाभ प्राप्त व्हावा याच्याकरता काय करावं लागेल तर जगद्गुरु तुकोबरायांनी पहिल्या चरणात गोड असं वर्णन केलं की एकमेव एकाच ठिकाणी संताची एकदा का तुम्हाला आपल्या संगती घडले संताचं दर्शन घडलं आणि संताची सेवा तुमच्या आपल्या जीवनात घडले तर हे तो एक संत आहे संताच्याच ठिकाणी उत्तम प्रकारचा लाभ सांगितला मग उत्तम प्रकारचा लाभ प्राप्त व्हावा याच्याकरता आणखीन काय करावं लागेल दुसऱ्या साधकाने विचारलं दुसऱ्या चरणात गोड असं वर्णन केलं की तुम्हाला आपल्याला संताचं दास्यत्वच करावं लागेल आणि एकदा का संताचं दास्यत्व केलं परिणाम पुढे आस उरेना जीवनात आशा शिल्लक राहणार नाही बरं तसा जर विचार केला या अभंगाची सोडवणूक ध्रुवपदापासून बरं का काही अभंगाची सुरुवातीच्या चरणापासून राहते काही ध्रुवपदापासून तर काही शेवटच्या चरणापासून आणखीन आपण थोडं लहान पोरीकडे लक्ष द्या ज्वारीचे कणस पाहिले का गावाकडे कोणत्या साईडला येते ज्वारी वरच्या कोणत्या साईडला वरच्या साईडला बरोबर बाजरीचे कणस वरच्या साईडला बरोबर आहे ना वरच्या साईडला
भुईमुगा शेंगा वरच्या साईडला, हा खाली जमिनीमध्ये खालच्या साईडला, बरोबर आहे की नाही? आणि मकाचे कणस मध्यभागी आहे, म्हणून मकाच्या कणसाप्रमाणेच्या अभंगाची सोडू नका हे विढाल. पुढे असं उरेना. एकदा का तुम्ही आपण संतांचं दास्यत्व केलं आणि एकदा का संतांनी तुमच्या आपल्यावर कृपा केली आणि कृपेचं दान तुम्हाला आपल्याला दिलं, तर ते एका जन्माची शिदोरी सांगितली नाही, एका कल्पाची नाही, तर कल्पन ते हे सरेना. कृपादान केले संते आणि कल्पन ते हे सरेना. संतांचं दास्यत्व केल्यानंतर आणखीन काय फायदा होणार आहे? चौथ्या साधकांनी विचारून चौथ्या चरणात गोड असं उत्तर दिलं, सांगितलं एकदा का तुम्ही आपण संतांची सेवा केली तर देवाचं वेगळं दुकान मांडायचीच गरज पडत नाही. आपण झाला तर नाही हा, म्हणून नाही तर मग तसं गेला. ऐकन तू का म्हणे संत सेवा आणि हेच देवा उत्तम, हीच सेवा देवाला आवडते, म्हणून म्हणावी त्यांची दास आणि पुढे असं उरेना. अशा पद्धतीने अभंगाचं थोडक्यात भावार्थ आणि अभंगाचे उपस्थिती दर्शवली आहे विढाल. भावार्थ अभंगावर काहीसं चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्यावरण अत्यंत आवश्यक म्हणजे असा तर आपण सर्व किंग निमित्त कोणत्या कारणासह जमलो सर्वांना ज्ञातच आहे, तरी देखील भक्ताचं सांगणं आद्य करते. म्हणून अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा पांडुरंगाच्याही असीम आघात कृपा आशीर्वादाने, प्रभू रामचंद्र भगवंताचे असीम अशा कृपा आशीर्वादाने, परमपूजनीय परमादरणीय परम श्रद्धेय सद्गुरू 1008 महामंडलेश्वर परमानंदगिरी महाराज यांच्याही कृपा आशीर्वादाने आणि परमपूजनीय परमादरणीय परम श्रद्धेय महाराष्ट्रातील नामवंत ख्यातनाम कीर्तनकार कीर्तन केसरी भागवताचार्य रामानाचार्य शिव महापुराण कथाकार यांच्या कुशल असं नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाने आपल्या या सप्ताहाचा आयोजने पूजनीय आदरणीय पोपट महाराज फरकाडे यांच्याही आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली आधी करून सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने महाराष्ट्रातील दिग्गज स्टार कलाकार गायकवाद गुणजन मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांच्या विशेष अशा सहकार्यातून आणि पवित्र पावन पुण्यवान पुनीत झालेली आपली ही अयोध्या नगरी, बरोबर, या नगरीतील संपूर्ण ग्रामस्थांच्या अगदी कॉलनीतील सर्वांच्याच महिला मंडळ पुरुष मंडळ अगदी तरुण मित्रमंडळ सहित सर्वांच्याच अथक अशा परिश्रमातून चालत असलेला आपलं भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह विढाल. वर्ष म्हणजे एक तर पूर्ण होऊन दुसऱ्या तपाकडे आपल्या सप्ताहाचं पदार्पण आहे. आता 13 वर्ष म्हणल्यानंतर माझ्याकडे कितव्या क्रमांकाची सेवा आहे? 6व्या. या वर्षामध्ये बाबा 6व्या क्रमांकाची सेवा आहे आणि पहिल्या वर्षापासून धरलं तर 102 येऊ का? पहिल्या वर्षापासून धरलं ते 102 क्रमांकाची सेवा आणि या वर्षामध्ये 6व्या क्रमांकाची सेवा माझ्यासारखे अल्पज्ञानी मिळाले हे मी माझ्या जीवनात परम भाग्य समजतो विढाल. खरं तर या दरबारात कीर्तन करण्याचं भाग्य परम भाग्य असावं लागतं बाबा. नावही अयोध्यानगर कॉलनीचं काय गोड आहे आणि प्रभू रामचंद्र भगवंताचं महाराज बघा इथं मूर्ती आहे. या दरबारात कीर्तन करण्याचं भाग्य असावं लागतं. सपने तो सब सजाते हैं लेकिन टूट जाते हैं, सपने तो सब सजाते हैं लेकिन टूट जाते हैं, इस दरबार में वही आते हैं जिसे हमारे प्रभु रामचंद्र भगवान बुलाते हैं, प्रभु रामचंद्र भगवान बुलाते हैं. या दरबारात कीर्तन करण्याचं भाग्य परम भाग्य ज्यांच्या माध्यमातून पूजनीय आदरणीय अगदी महाराष्ट्रभर असं एकही जिल्हा तालुकाने जिथं आमच्या पोपट बाबाला कोणी ओळखत नाही. युट्यूबच्या माध्यमातून अनेक कीर्तन आपण बघत राहतो. आमच्या कन्नड तालुक्यातून त्या भागातही अगदी सगळ्यांना परिचित आहे महाराज, अनेक चाहते महाराजांचे. म्हणून पूजनीय आदरणीय पोपट बाबा यांच्या माध्यमातून इथपर्यंत येण्याचा योग आणि इथं आल्यानंतर तुम्हा सर्व सज्जन मायबापांचा दर्शनाचा सुवर्णयोग घडला विठाल. बाबांच्या मुखाबिंदवानेतून संगीत तुळशी रामायण कथेचं या ठिकाणी भव्य स्वरूपात आयोजने जगावं कसं गीता आणि रामायण शिकवतं आणि मरावं कसं ते भागवत शिकवतं. जीवन को जो मिटा देते हैं उसे व्यथा कहते हैं, जीवन को जो मिटा देते हैं उसे व्यथा कहते हैं और व्यथा को ही जो मिटा देते हैं उसे रामायण कथा कहते हैं, उसे रामायण कथा कहते हैं. पवित्र मुखातून महाराजांच्या या ठिकाणी रामायण तुम्ही आपण श्रवण करत आहात आणि चांगला योगायोगी महाराज. रामायण म्हणलं का अगदी आता 22 तारीख झाली, मला वाटतं 1 वर्ष झालं असं ना. आता
कशाला वर्धापूर झाला ना आता मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे राम आएंगे अंगना सजाओगे राम आएंगे दीप जला के दीवाने मैं मनाऊंगी दीप जला के मेरे जन्म के पाप सारे मिट जाएंगे मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे प्रभु रामचंद्र भगवान की पाठीमाग छाय जोरदार आवाज आला पाहिजे अयोध्यानगरी प्रभु रामचंद्र भगवान की जमलं मागच्या 22 तारखेला तुम्ही आपण सगळ्यांनी महिला मंडळ मातामौले साडा रांगोळ्या गोड्या उभारल्या होत्या का नाही पुरणपोळी सारखं गोडधोड जेवण केलं होतं का नाही कटाक पाणी खाल छावानी नाही तसं अगदी सुंदर असा हा सुवर्णयोग आणि उपस्थित ही दिग्गज स्टार कलाकार गायक वादक गुणेजन मंडळी पोपट बाबाचं निवेदन जिथंही असेल तिथं नंबर 1 वातावरण राहतं अगदी गायक वादक सगळं नंबर 1 वातावरण आणि सोडून आलेलं वातावरण आहे संगीत रत्न संगीत अलंकार संगीत विशारद असणारे महाराष्ट्राचं भूषण वैभव आवाजात नजाकत गोडवा आमचे रंगनाथ गुरुजी आत्ताच आमची भेट झाली पुन्हा एकदा उजाळा झाला गुरुजी तुम्हालाही वंदन करतो आणि गोड असा आवाज महाराष्ट्राचं भूषण वैभव आमचे मनोज गुरुजी थोडे त्यांनाही परत एकदा वंदन करतो आणि दोन्ही पखवाज वादक असणारे आदरणीय आमचे करण महाराज चौधरी गुरुजी तुम्हालाही वंदन करतो आणि खरं तर आमचे पांडुरंग महाराजांचे चिरंजीव आपण आता थोड्या दिवसांनी किती जरी महाराष्ट्रावर फेमस झालो पण वरती गेल्यानंतर बिल हे आई वडिलाच्याच नावाने निघता म्हणून धन्य माता पिता तयाची शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे एकदा जोरदार टाळी वाजा या सगळ्या मंडळी करतात जोरदार आणि खरं तर एवढं दाट पर्वणी असताना बाबा आपल्याकडे एवढा वेळ देतात मला हे आश्चर्य वाटतं एकदा बाबा करता जोरदार टाळी वाजाकडे जोरदार कारण एवढे कीर्तनाची दाट पर्वणी असताना बाबा म्हणजे तुमचंही बाबावर आपलं प्रेम आणि बाबाचंही आपल्या या कॉलनीवर जिव्हाळा प्रेम असल्या कारणाने एवढा वेळ नाही तर शक्य नाही महाराज कीर्तनकार कधीच थांबत नाही पण हा खरं तर आपलं योग आहे आपलं भाग्य आहे बाबा स्वतः महाराज 7 दिवस या ठिकाणी उपस्थित राहता परत एकदा बाबाला मी कोटी वंदन करतो इकडे असणारे आमचे विनयकरी बाबा तुम्हाला महादेव महाराज तुम्हाला परत एकदा साष्टांग वंदन प्रणिपात आणि विनम्र भावाने तुम्हाला अभिवादन करतो पलीकडे असणारे आमचे दादा तुम्हालाही बाबा जवळीकर बाबा हा तुम्हालाही वंदन करतो पलीकडचे बाबा तुम्हालाही वंदन पलीकडचे दादा तुम्हालाही वंदन आणखीन पलीकडचे तुम्ही काही नाराज आहे का नाही ना तसं काही अगदी मन मोकळं राहायचं बाबा आपलं कीर्तन म्हणजे घालीन लोटांगण मोकळं पाटांगण आणि या कॉलनीतील सगळे कमिटी कार्यकर्ते सगळे असून सर्वांच्याच वतीने महाराज हा चांगला भव्य सप्ताह तुम्हा सगळ्यांना परत एकदा वंदन करतो समोर बसलेले बाबा ज्येष्ठ श्रेष्ठ वयाने ज्ञानाने अनुभवाने तुम्हालाही परत एकदा वंदन करतो आणि साऊंड सिस्टम महाराज अगदी गोड बर का गायनाचा पखवाजाचा आणि कीर्तनाचा भाव तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून ती म्हणजे साऊंड सिस्टम फक्त साऊंड सिस्टम असणे तर माईक इज अ बेस्ट आणि बेस्ट इज अ ऑपरेटर विठाल आणखीन YouTube चॅनल आहे त्यांना बी परत एकदा वंदन करतो जयस्वाल भाऊ YouTube चॅनल धार्मिक व्हिडिओ जयस्वाल YouTube चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा
आणि ते शेजारी घंटीचं बटन दाबाला विसरू नका. हा ते म्हणायचं आहे पण आहे का नाही. वा सुंदर गोडी. हा अगदी तुम्हालाही परत एकदा वंदन करतो. उद्या कोणी म्हणायला नको पोपट बाबा याचं नाव घेतलं त्याचं राहिलं त्याचं सोडलं, त्याच्यापेक्षा वारकरी संप्रदायाच्या उखाण्यात नाव घेतो. बरोबर वाटत नाही. सोन्याच्या तारा चांदीचं विना. कसं गोड आहे का नाही. गोड वाटतं वारकरी संप्रदायाचं उखाणं. नाहीतर अलीकडे सैराट झिंगाट आल्यापासून माथेर झालं व संस्कृतीचं. सैराट नाव ऐकलं पोराव. ए पोराव सैराट नाव ऐकलं का. लगेच हा म्हणलं बाबा. आमच्या गावात बी एक जण सैराट पिक्चर पाहून घरी आलं. त्यांना विहिरीत उडी आणली. त्याला वाटलं खाली असं आरची, खाली होती फरची. मोठा चांगल्या घराण्यात या संक्रांतीला एका ताईनं नाव घेतलं बाबा. उन्हाळा संपला, पावसाळा लागला. गेले होते शेतात, लावली होती सरके, आली तिला मिरचे, तो महापारशा आणि मी त्याची आरची. नाव हे का काय. अहो चांगल्या घराण्यात हो. सुंदर सुंदर हारी वाकडी तिकडे पाय. सुंदर सुंदर हारी वाकडी तिकडे पाय. आमचे अजून कसे दिसना. कुठं गटारात पडले का काय. नाव हे नका घेऊ. ताकद येते आपल्या वारकरी संप्रदायाची. सोन्याच्या तारा चांदीचं विना. आणि तुम्हा सर्व सज्जन मायबापांचं नाव घेतो. तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा. तुम्ही रामकृष्ण हरी. बसलेल्यांपैकी सगळे सांग. चित्रकार, पत्रकार, आचार्य, प्राचार्य, गायनाचार्य, मृदंगाचार्य, भागवताचार्य, रामायणाचार्य, उभ्या असलेले, खाली बसलेले, अलीकडे बसलेले, पलीकडे बसलेले, पाय लांबलेले, पाय टांगलेले, पाय आखडलेले, जेवून आलेले, पिऊन आलेले. हे म्हणजे चहा वगैरे. चहा वगैरे जेवून आलेले, उपाशी आलेले, जे आजच आले ते, जे रोज येतात ते, जे येणाऱ्याला येऊन देत नाही ते, आणि भव्य दिव्य सप्ताही माहिती असून आता घरी थांबले ते, सगळ्यांनाच दंडवत मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. हे मस्तक हे पायावरी. वारकरी संतांचा, वारकरी संतांचे एक एक कडे गंपत अभंगाच्या पहिल्या चरणाकडे आपल्याला जायचं. कीर्तन जास्तही करायचं नाही. थोडं करूया, गोड सांगण्याचा प्रयत्न करू. थोडं पुढे सारखं महिला मंडळ विनंती. भाग्यवान तुम्ही आपण सर्व या पवित्र भारत देशात आणि महाराष्ट्राच्या मातीत तुमचं आपलं जर कीर्तन जास्तही करत नाही. थोडं करूया, गोड सांगण्याचा प्रयत्न करू. जसं इंग्रजीत सांगितल्याप्रमाणे शॉर्ट बट अँड स्वीट. एक एक कडी गुंफत पहिल्या चरणाकडे आपल्याला जायचं. भाग्यवान तुम्ही आपण. या जगात जर बघितलं सर्वात श्रेष्ठ भारत देश आहे. भारत देश ज्याच्यामुळे उज्ज्वल आहे त्याला महाराष्ट्र म्हणतात. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला त्याला माझे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज. याच्याही पुढे साधू संतांची ही पवित्र भूमी महाराज.
येते आणि याच्याही पुढं भारत देश हमारा हमारा भारत देश हमारा जिस देश में संत महंत संतों का उजियारा हमारा भारत देश हमारा या पवित्र भारत देशात आपला जन्म याच्याही पुढं तुम्हाला आपलं तर स्वाभिमान अभिमान आहेच आहे भरत खंड नरदेह प्राप्त हेतो परम भाग्याची संपत्ती पण याच्याही पुढे त्या झाडावर बसणाऱ्या चिमण्या पाखरेना त्यांना किती स्वाभिमान अभिमान आपल्या या महाराष्ट्राच्या मातीचा आणि या पवित्र भारत देशाचा जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता है मेरा वो भारत देश 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 है मेरा किती स्वाभिमान अभिमान आपल्या या महाराष्ट्राच्या मातीचा आणि या पवित्र भारत देशाचा याच्याही पुढे आपली संस्कृती जर पाहिली जगाच्या पाठीवर अष्टदंड आणि थारीपाठ असेल कीर्तन असेल भागवत असेल रामायण असेल शिव महापुराण कथा असेल हा आनंद फक्त आणि फक्त आपल्या पवित्र महाराष्ट्रात आणि पवित्र देशात पाहायला मिळतो इतर ठिकाणी मिळू लागत नाही बाबा एकदा स्वामी विवेकानंद आणि आई दोघांचं कन्व्हर्जेशन म्हणजे संवादात्मक चर्चा झाली एकदा आईने विचारलं बाळा बुद्धी म्हणजे काय आणि संस्कृती म्हणजे काय या दोन्हीतला फरक डिफरन्स तर त्याच वेळेस स्वामी विवेकानंद यांनी गोड असं उत्तर दिलं सांगितलं आई जर बुद्धी म्हणजे काय बघायचं असेल ना तर माझ्या भारतातल्या माता माऊलींना अमेरिकेत जावं लागेल पण संस्कृती म्हणजे काय हे जर पाहायचं असेल ना संतांची पुण्यतिथी म्हणजे काय हे जर पाहायचं असेल ना देवाची जयंती म्हणजे काय हे जर पाहायचं असेल ना हा पवित्र उत्सव म्हणजे काय हे जर पाहायचं असेल ना तर माझ्या अमेरिकेतल्या माता माऊलींना माझ्या भारतातच यावं लागेल माझ्या भारतात यावं लागेल एवढी मोठी महान संस्कृती कुठंच पाहायला मिळत नाही बाबा असंच झालं एकदा मुंबईला कीर्तन होतं आणि कीर्तन झाल्यानंतर संत भोजन पोपट बाबा तिकडे 7 ते 9 टाइमिंग आणि कीर्तन झाल्यानंतर संत भोजन जसं आज संत भोजन होतं ना असं सुंदर तिथं पुरणपोळीचा बेत होता गायक वादक गुणजन मंडळी गुरुजी आपण सगळे एका लाईनीत बसलो आणि आपल्या समोरच्या पंक्तीत एक फॉरेनर जेवायला बसलो फॉरेनर याचं वेग कुठं बाहेरच्या देशातलं अदर कंट्रीचं जेवायला बसलं आता आपलं कसं राहतं वाढण झालं श्लोक झाला पाणी फिरलं की कुंडली कवर्द हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की आणि बसा जेवायला कुठं तिथं चालू झालं जेवणही चालू झालं आणि ते समोर असं पाहत होतं समोरच्या पंक्तीतून आणि असं पाहता पाहता वाव हेसो के भाव वाव हेसो के भाव माझ्या पक्क लक्षात आलं याचा मेळ लागणार कशा बरोबर काय खायचं ती पूर्णाची पोळी होती ना खिरी बरोबर खायची का सारा बरोबर खायची का कढी बरोबर खायची मी तर दंडेलच होतो मी इकडनं त्याच्या भाषेत म्हटलं शिरो खारा जयवन शिरो खारा शिरो खारा जयवन शिरो खारा ती तिकडनं त्याच्या भाषेत म्हटलं शिरो खारा पण कशा खारा मी म्हणलं पोळी तोडा दुधात बोडा तोंडात घाला शिरो खारा ती म्हणे शब्दा खराय म्हणे पण हे पुरण याच्यात आत कशा गेला ती पोळीचं हुकूम पॅक राहते ना ते एवढ्या हाललेलं वाटलं हे पुरण याच्यात आत कसं गेलं म्हणलं तुला हे जर समजून घ्यायचं असेल ना तुला माझ्या भारत देशातच जन्म घ्यावा लागेल आणि संस्कृती जर पाहायची असेल ना ती फक्त आणि फक्त आपल्या पवित्र भारत देशात आणि महाराष्ट्राच्या मातीतच पाहायला मिळाली पहिल्या चरणाकडे इथं डायरेक्ट आपण चिंतनाला स्पर्श करतो संगतीनंच माणूस घडतो संगतीनंच माणूस बिघडतो संगतीनंच माणसाचं उत्थान होतं
समर्पक प्रमाण दिलं. संगतीनंच माणूस घडतो, संगतीनंच माणूस बिघडतो. संगतीनंच माणसाचं उत्थान होतं तर संगतीनंच माणूस लयालाही जातो. संगतीनंच माणसाचं कल्याण होतं तर संगतीनंच माणूस अधोगतीलाही जातो. कोणाची संगती करा, राजकीय व्यक्तीची संगती करा, राजकारण यायला वेळ लागत नाही. पहिलवानाची संगती करा, पहिलवानाची संगती करा, पहिलवानकी करायला वेळ लागत नाही. याच्याही पुढं दारू पिणाऱ्याची संगती करा. दारू पिणारा सोबत जरी नसला तरी दुकानावर गेल्याशिवाय राहत नाही. आणि वारकऱ्यांची संगती करा. वारकरी सोबत जरी नसला तरी पंढरपूरला गेल्याशिवाय राहत नाही. पाण्याचा थेंब आहे बाबा, गरम तव्यावर पडला का त्याचं अस्तित्व मिळतं. तोच पाण्याचा थेंब सापाच्या मुखात गेलो तर त्याचं विष बनतं. आणि तोच पाण्याचा थेंब कमळाच्या फुलावर पडलं मोत्यासारखा चमकतो. आणि तोच पाण्याचा थेंबे शिंपल्यात पडलं तर मोतीच होतो. संगतीनंच माणूस बिघडतो आणि संगतीनंच माणूस घडतो. इथं आपलं चिंतन चाललं. मग संगती करायची तर कोणाची करायची? संतान के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संगतीनंच माणूस घडतो, संगतीनंच माणूस बिघडतो. एकाच विहिरीचं पाणी बघू. इथं आपण श्लोकही बघू, प्रमाण आणि ओवी सहित आपण चिंतन बघू. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये 7व्या क्रमांकाचा श्लोक आहे. ममेव वंश जीवलोके जीवभूत सनातना मन शाष्टानी इंद्रियाने प्रकृतीस्थानी कर्षती. अशा पद्धतीने एकाच विहिरीचं पाणी, एकाच विहिरीचं. आता त्याच विहिरीचं पाणी पोरं इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. मिरचीच्या झाडाला पाणी गेलं, कशी लागते मिरची? तिखट. आता त्याच विहिरीचं पाणी कारल्याच्या झाडाला पाणी गेलं, कसं लागतं कारलं? आता त्याच विहिरीचं पाणी चिंचीच्या झाडाला पाणी गेलं, कसं? आंबट. आणि त्याच विहिरीचं पाणी ऊसाच्या दांडाला पाणी गेलं. मग जीवनाचा गोडवा करायचा असं तो फक्त आणि फक्त हा भागवत धर्माचाच मंडप आहे. तिकडे व्यसनाच्या अधीन होऊन बरबाद व्हायचं का धर्म मंडपात येऊन जीवनाचा उद्धार करायचा, हे ज्याचं त्याचं स्वतंत्रता आहे. आता याच्याही पुढे आता श्लोक झाला. आता आपण प्रमाण बघू. सर्व घटे राम देह देही एक सूर्यप्रकाशात सहस्ररश्मी. 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 सूर्यप्रकाशात सहस्ररश्मी. सूर्यप्रकाशात सहस्ररश्मी. हरि मुखे वाला हरि मुखे वाला गीतेचे श्लोकही आले पाहिजे, माऊलीचे ओव्याही आल्या पाहिजे आणि संतांचे प्रमाणही आले पाहिजे. कीर्तन भरून वाटतं. आता ज्ञानेश्वरीत 9व्या अध्यायामध्ये 60 क्रमांकाची ओवी. तैसा हृदयामध्ये राम
असता सर्व सुखाचा आराम का भ्रांता शिका विषया वरी हो. तुम्ही लय बोर तर नाही होते ना बाबा, लय आंबट झाल्यासारखं नाही तसं काय चहा सांगू यायला विचारायचं खा आम्ही बाबा, काही खायला काही मिळ लागत नाही बाबा. परवा जालन्याला कीर्तन होतं, कीर्तनात असं गोड चिंतन चाललं, तीर्थपुरीकडे तुमचं गोड चिंतन चाललं. एक समोर बसेल बाबा, समोर बसेल कीर्तनात गोड चिंतन चाललं, ते समोर बसल्या बसल्या मी अख्खं कीर्तन त्याच्याकडे फोन केलं बाबा 2 तास आणि कीर्तन झाल्यावर म्हणलं त्या माणसाचं लय साहेब यशराव ते म्हणे कशाचा अभ्यास, त्याला ऐकायलाच येत नाही. काही काहीला काही मिळ लागत नाही, काहीला कीर्तन चिंतनाचं मिळ नाही लागला का काही फक्त एवढ्यावर ध्यान ठेवतात ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली झालं की गेट जवळ जातं आणि गेट जवळ गेलं सगळ्याच्या अगोदर मी चालू, सगळ्याच्या अगोदर मी चालू. मला आतापर्यंत कळत नव्हतं पोपट बाबा हे सगळ्याच्या अगोदर का हार जातो. चांगल्या छप्पल हाणत होती, चांगल्या एक जणांना मही छप्पल हाणली, चहा घेताना म्हणलं का हो मही छप्पल तुमच्या पायाचा प्रसाद म्हणे. म्हटला मनोज गुरुजी असा जर प्रसाद रोजच्या रोज वाटायला लागलो म्हणलं तिकडे गाडीचे टायर नाही खेकावं लागायचं आम्हाला. चिंतन लक्षात आलं पाहिजे आणि कीर्तनात थोडं हसून बी घेतलं पाहिजे. काही काही हसत नाही कीर्तनात. 40 गावला कीर्तन बाबा आणि एक जण इतकं बेकार तोंड करून बसलो माझ्यासमोर, कोडीली गौरीन जैशी दिशी तोंडावरी, इतकं बेकार बाबा जसं का साऱ्या जगाचा दुष्काळ त्याच्यावर येऊन पडेल. हसत नाही बाबा. काही काही लग्नात एकदा हसले, अजून हसले नाही बाबा, हसतच नाही, इतकं बेकार. रामकृष्ण हरीपासून तो ज्ञानेश्वर माऊली लोक फक्त असं पाहत होतं माझ्यापुढे. मला हे ते बी कळानं गेलं ते बी समजा. अरे म्हणलं हस ना बाबा, हस ना काऊन हसत नाही. ते म्हणे मला एकादशी, म्हणलं धरूच नको. एवढा तोंड पाडून बसत असेल तर एकादशी काहाला धरतो. ज्याला मोकळं हसते तर त्याला 4 माणसात बसते. आणि पंढरपूरच्या दिंडीत किती गर्दी असते तरी त्याच्यात जे घुसलो मध्ये हसून खेळून मन मोकळं फ्रेश राहायचं बाबा. कधी चमक निघाल कधी मर सांगते का त्या भरोसा आहे क्षणभंगूर. कोण दिवस येईल कायसा नाही या देहाचा भरोसा. आज जे हरी झाला उद्या होईल गॅरंटी का. मग एवढे प्रमाण देऊन बाबा आता हसावं का नाही त्यानं. ते हसन हसणं बाबा. अरे म्हणला हसणं बाबा, हसणं काऊन हसत नाही. ते म्हणे मायावर कर्ज आहे. म्हणलं आम्ही फेडा काय सगळ्यांनी ना हसून घ्यायचं बाबा. जो मोकळा हसतो ना, जो मोकळा हसतो ना तो मोकळ्या मनाचा राहतो. आणि जो गालातल्या गालात हसतो ना प्युअर हातल्या गाठीचा प्युअर नक्की कांड काढणं आपलं कुठं तरी. म्हणून हसून घ्यायचं. हसाव दादा हो, हसाव दादा हो. कसं बाबा थोडं जरा मावाली पडायला. आणि आता कीर्तनकाराने विनोद जरी केला बाबा त्याचा बी प्रमाण सहित पुरावा देत आला पाहिजे. उद्या झंझट नको, याला पुरावा नव्हतं त्याला पुरावा नव्हता. प्रकाराचे 3 आणि तू का म्हणे केले 3 प्रकारचे लोक कीर्तनात राहतात. काहीला चिंतन आवडतं, काहीला गायन, तर काहीला विनोद. इथंही आपलं समाधान नाही ना. आता माऊलीचं गोड प्रमाणे गाते, श्रोते, पाहते, चतुर, विनोदी. आलाकने विनोदी शब्द दुष्यते आणि सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सखळात विनवणे आणि करा विठ्ठल स्मरण. विठ्ठल पुढे चाललं होतं आपलं. म्हणत तूच सांग रानबटईन तो घेतो ना आम्हाला विचारतो. मुद्दा सोडायचं नाही. संगतीनाच माणूस घडतो, संगतीनाच माणूस घडतो. इथं आपलं चिंतन चाललं. वाल्ह्या कोळी म्हणलं का सगळ्यांना, मी तो ऐकलेलं असेल तुम्ही, रामायण म्हणलं का सगळ्यांना परिपाठ आहे. वाल्ह्या कोळी इतका पापी होतं बाबा, इतका पापी. पापाचं कळस म्हणलं तरी वावगट ठरणार नाही. किती राहणं भरले होते? 7 राहणं भरले की नाही बाबा. मग एवढा असताना वाल्ह्या कोळ्याला एक वेळेस नारदाची संगती घडली, म्हणजे संतांची. आणि किती घडली? अर्धाक्षण. आणि काय परिणाम झाला? रामायण
पहिले रामायण रामादि किती अर्धाक्षण घडे संताची संगती तेने होय शांते महत पापा किती अर्धाक्षणच महाराज. आणि इथं सांगायचं तात्पर्य मुद्दा असा आहे महाराज, एक डाकू जर, कारण वाल्या कोळी डाकूच होता ना, एक डाकू जर संताच्या संगतीना भारताचा आद्य कवी होऊ शकतो. एक डाकू जर संगतीना संत पदापर्यंत पोहोचू शकतो. एक डाकू जर संताच्या संगतीना साधू पदापर्यंत पोहोचू शकतो. मग माणूस माणूस होऊ शकत नाही का? माणूस माणूस होऊ शकत नाही का? एक दगड एकदाच मंदिरात जातो तर देव होतो, पण माणूस रोज त्या मंदिरात जातो, माणूस माणूस होत नाही. अजूनही शोकांत, अजूनही शोकांत काय ना बाबा. आपलं कधी कधी कसं आहे, मांजर आडवी गेले का आपण काय म्हणतो, काम होत नाही. आपण कोण मानतो कोणी बाबा कसं असायचं ना, काम होत नाही. पण अशा 1000 मांजरी आडव्या जाऊ द्या, 100% काम होणार बाबा. पण एकच माणूस आडवा जाऊ द्या, अख्खा सप्ताह बंद पाडित होती. चुकीचा आहे का मुद्दा? नाही ना बा. म्हणून सांगायचं तात्पर्य माणूस माणूस झाला पाहिजे, हे महत्वाचं आहे. संगतीनंच माणूस घडतो, संगतीनंच माणूस घडतो. ओरिजिनल हिरा आहे बाबा, ओरिजिनल हिरा. आयरन कोणाच्या घरी राहते पोराव? कोणाच्या घरी? कोणाच्या घरी? तिनं दिला बाबा हात वर करून. तिला वाटलं आपण शाळेतच बसले. चांगलंय बाहेर लहान लहान लेकरं चांगले रे बाबा, बसले तर बसले. कोणाच्या घरी राहते? मी विचार, लहान पोराच्या नादीच लागत नाही बाबा. मी मला लय राहिली बाबा. परभणीकडे कीर्तन म्हणलं, सांगा छत्रपती शिवाजी महाराज किती जीवन जगले. 9 ते 11 कीर्तन होतं रात्री. ते असं पाहायला लागलं माझ्याकडे. आणि जेव्हा का 10:30 वाजता लाईट गेले, असं जोरात बुक्का मारून पळवते मला. जसं गेलं तसं आज होऊन आलं नाही बाबा. सगळ्याच्या नादी लागायचं, पण पोराच्या नादी लागायचं नाही. लय सावगड बाबा, लय विचित्र पोरं. उन्हाळ्याच्या दिवसात तर एक पोरग एवढं विचित्र पोरं बाबा. म्हणे महाराज चला ना आमच्या घरी चहा घ्यायला. अरे म्हणलं चहा सगळेच पाहिजे, त्या दुसरं काही. म्हणे म्हशी आमच्याकडे, ताक आणू का? तांब्या भरून ताक आणलं. मी घाटाघाटात तांब्या भरून ताक पिलं. जाताना म्हणलं, ए बाबल्या, अरे तांब्या भरून ताक आणलं, तो आई काही म्हणणार नाही का? ती म्हणे कशाला काही म्हणून, त्याच्यात उंदीर मेलेलं होतं. मी रागा रागा भिताळून तांब्या फोडा बाबा. आणि तेवढ्यात ते पोरग म्हणतो, आई आई बाबानं बाहेर जायचं, तांब्या सुद्धा फोडा. तांब्या कशाचा? अवघड बाबा, नादीच लागत नाही. तेव्हापासून बसले ना, बसू द्या. हा, कोणाच्या घरी राहते? चला मुद्दा सोडायचा नाही. आयरन आयरन कोणाच्या घरी राहते? लोहाराच्या घरी. अगदी गोड महाराज. आणि याच्याकरता सांगतो, हे सप्ते का करावं लागते माहिती आहे का? डिस्चार्ज झालेली जी बॅटरी की ना, याला जर चार्जिंग करायची असेल ना, एकमेव महाराज हा भागवत धर्माचं मंडळ ते बरं का. मी म्हणावं लागतं बाबा काही ठिकाणी. बरं इथं तरी लेकरं कीर्तनामध्ये हे संस्काराचं केंद्रबिंदू आहे. म्हणावं लागतं बाबा काही ठिकाणी. मुलाचं वय वर्ष 8, पोरग वरातीत नाचतं हे ताट. त्याला शिकवा हरिपाठ, नाहीतर म्हातारपणात लागेल आपलीच वाट. नाहीतरी संस्कृतीची लागलीच ना बाबा वाट. संस्कृतीची लागली वाट, जो तो झाला ताट. पोरं व्यसनाने झाले गायराट, आणि म्हातारी विभागतात सायराट. बदल घडला पाहिजे महाराज, काहीतरी बदल. किती वर्ष झाले साहेब त्याला, याला महत्व नाही. बदल किती होतो त्यालाही महत्व आहे. तो बदल दिसून येतोय आपल्याला. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल से तो ना से, लेकिन संभाजी नगर वालों के दिल से प्रेम की गंगा निकलनी चाहिए. प्रेम की गंगा निकलनी चाहिए. आणि टाळी वाजा वाटली तर मोकळी वाजा जा, मोकळी मोकळी. काही कथानाची. आता जर तुम्ही आपण केले कीर्तन टाळ्यांचे टाळा टाळी, तर करोडीचा टोळ नाका पाहिला का? बरं टोळ नाही करतो एक साईडला पाहिलं का बाबा? 10 रुपये. मोटरसायकलवर गेल्यावर गर्दी ते आहे का नाही? आता जर तुम्ही आपण केले कीर्तन टाळ्यांची टाळा टाळी, तर पुढच्या जन्मात तिथं ड्युटी लागण्याची शक्यता आहे. एकदा जोरदार टाळी वाजा, जोरदार जोरदार. एखादं गायन, एखादं वाक्य आणि पखवाज गोड वाटला तर मन मोकळ्या मनानं टाळी वाजायला हरकत नाही. ओरिजिनल हिरा राहतो बाबा, ओरिजिनल हिरा. त्या आयरनीवर ठेवला आणि त्याच्यावर किती जरी घाव घातला, ते साईड धरतो महाराज, साईड धरतो. हिरा ठेविता आयरन
गोड फेसोफेस प्रमाण दिलं बाबा. गवंडी कसं बी ठेवतो असं फेसोफेस प्रमाण पाहिजे. हिरा ठेवी तायरणी वाचे मारिता जोगणे तोची मोल पावे खरान करणीचा होय चुरा. असं फेसोफेस प्रमाण पाहिजे. नाहीतर बाबा कीर्तनात विषय चालला चिंतनाचा, हित भर पोटासाठी पहा केवढी आटाटे, हित भर पोटन त्याचा केवढा बोबाट. असा चिंतनाचा विषय चालला. एका भजनाला पाठीमागून मेळ लागना आणि त्यांना पाठीमागून प्रमाण दिलं. आज देतो पोट भरी. मी म्हणलं घरी जा, गेलं तरी चालतो. अहो कीर्तन काल्याचं आणि काल्याच्या कीर्तनात एक जणांना प्रमाण दिलं. एका जनार्दनी म्हणे मीराबाई आणि 10 जणी लागे नाम्याच्या पायी. कोणाची गवळण पोपट बाबा गवळण कोणाची? एका जनार्दनी नाथ महाराज म्हणे मीराबाई मीराबाई 10 जणी जनाबाई नाम्याच्या पायी नामदेव महाराज. नेमकं गवळण कोणाची? का सामुदायिक? कीर्तन महाशिवरात्रीचा अभंग घेतला शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय. बरोबर आहे की नाही बाबा? एका भजनाला ऐकायला चाललं नाही, ते पाठीमागून म्हणायला लागलं शिवभोळा चक्रवर्ती आणि तोही मायमही चुलती हाय का त्याच्यात काही महाराज. अगदी समर्पकाने फेसोफेस प्रमाण दिलं. ओरिजिनल हिरा असला ते कुठंतरी साईड धरतं, किती बी घाव घाला, पण तोच ओरिजिनल हिरा त्याला जर ढेकणाची संगती लागली. कुसंगे नाडीला साधू ढेकणाच्या संगे हिरा जो भंगलन कुसंगे नाडेला साधू जायचा. ओरिजिनल हिरा आहे पण ढेकणाची संगती लागली, परिणाम आपल्या लक्षात आला. आणि मुद्दा असा इथं संगतीनाच माणूस घडतो, संगतीनाच माणूस बिघडतो. इथपर्यंत आपलं चिंतन बघितलं. संतांचा महिमा आपण बघू कशा कशा श्रेष्ठ आहे. आज प्रतिज्ञेच्या बाबतीत जर विचार केला, भागवत करत असताना एकाच महात्म्याचं नाव समोर येतं, भीष्माचार्याचं. प्रतिज्ञा केलते, मरण पत्कारलं पण प्रतिज्ञा सोडली नव्हती. पण ऐका, भीष्माचार्याने जी प्रतिज्ञा केली ही स्वतःपुरतीच मर्यादित राहिली, पण संतांनी जी प्रतिज्ञा केली ही जगाकरता होते. म्हणून संत तिथे श्रेष्ठ ठरतात, संत तिथं श्रेष्ठ ठरतात. आता शीतलतेच्या बाबतीत जर विचार केला, आपण चंद्राचं नाव समोर येतं, पण चंद्र कधीतरी पूर्ण आहे, संत कायमस्वरूपी पूर्ण आहे. चंद्राला तरी डाग सांगितला पण संत डाग रहिते. चंद्राला कसा डाग आहे? गौतम ऋषीची पत्नी अहिल्या इंद्राने आस्तुभन नावाचं पातक केलं आणि त्याच वेळेस सोबत संगतीला कोंबड्याच्या रूपात कोण होता? चंद्र. मग शाप कसा मिळाला? इंद्रा पडले भग आणि चंद्र झाला काळा, नारद चुकला साळा भजनाचा. आणि अशा पद्धतीने महाराज इथेही संत शीतलतेच्या बाबतीत श्रेष्ठ ठरतात. आता याच्या धनाच्या बाबतीत जर विचार केला, कुबेराचं नाव समोर येतं. येतं का नाही? पण कुबेराचं धन हे नाशवान सांगितलं आणि संताचं परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण संतांचे चरण गोड समर्पक प्रमाण दिलं. महाराज आपल्याला भरपूर प्रमाण घ्यायचे गुरुजी, फक्त आता सिंगल प्रमाण त्याच्या करता चालायचं. खाली लोक बिले आंबटणी झाली पाहिजे आणि आपला बी वेळ कव्हर झाला पाहिजे, बाकी काय नाही. हा बघा इथं कुबेराचं जे धन आहे ना बाबा,
ते नाशिवान सांगितलं. आणि संताचं जे ज्ञान रूपी धन आहे ना हे अविनाश सांगितलं, ज्याचा कधीच नाश होत नाही त्याला अविनाश म्हटलं जातं. आता दयेच्या बाबतीत जर विचार केला संत श्रेष्ठ ठरतात. संताचं कसं आहे, झाडाप्रमाणे धर्म आहे महाराज. आळंदीमध्ये गेलं तर बोजलिंग काका म्हणून होऊन गेलते. बोजलिंग काका ज्यांनी ज्ञानोबरा निवृत्ती दादा सोपान काका मुक्ताबाई यांना आपल्या अंगा खांद्यावर खेळवलं, त्यांचाही उद्धार केला. आणि ज्यांनी शेवटपर्यंत विरोध केला, तिरस्कार केला, त्या विसोबा खेचरचाही उद्धार केला. कोण गुरु केलं? विसोबा खेचरचे गुरु कोण? नामदेव महाराजांचे गुरु विसोबा खेचर. असं ते उलट चांगलंय जवळचे बाबा. कसं येते चालू राहतं, काही अडचण नाही. हा, आणि त्यांचाही उद्धार केला. संताचं जीवनच असं आहे बाबा, झाडाप्रमाणे धर्म आहे. झाडाचा कसा धर्म आहे, ज्यांनी झाड लावलं त्यालाही सावले आणि त्यालाही फळ देतं. ज्यांनी कुऱ्हाडीचा घाव घातला त्यालाही सावले आणि त्यालाही फळ देतं. पुरावा ज्ञानेश्वरीत 12व्या अध्यायात 199 क्रमांकाची. जो खांडावया घाव घाली काला होनी जयान केली, दोघा एकची सावली वृक्ष दे हे जैसा. अशा पद्धतीने महाराज संताचं दयेच्या बाबतीत संत श्रेष्ठ ठरतात. आता अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जायचं. तुम्हाला लय बोर तुम्ही होते ना, नाही ना बाबा? हा चला, काय चला मुद्दा इथं चला. पहिल्या चरणाकडे आपल्याला जायचं. एक वेळेस नारद महर्षी विष्णू भगवंताकडे गेले आणि विष्णू भगवंताला विचारलं, देवा संतांचं दर्शन घेतल्यानंतर जीवनात नेमकं लाभ तरी काय? सांगितलं याचं उत्तर देतो, पण याच्याकरता मृत्यू लोकात जावं लागतं. आणि मृत्यू लोकात गेल्यानंतर एक गटारीतला किडा आहे त्याला जाऊन विचार. त्या गटारीतल्या किडाला विचारलं संतांचं दर्शन घेतल्यानंतर जीवनात नेमकं लाभ तरी काय? असं म्हणल्या तो किडाही मरण पावतो. परत वरती गेले, सांगितलं परत 8 दिवसांना माघारी जा. एक सरड्या जन्माला येणार आहे, त्या सरड्याला जाऊन विचारा. सरड्याला विचारलं संतांचं दर्शन घेतल्यानंतर जीवनात नेमकं लाभ तरी काय? जीवनात नेमकं लाभ तरी काय? चला जरा असं बरोबर तुम्ही येऊ. विठाला आता इकडे लक्ष द्या. तुम्ही थोडं जरी विचलित झालं, वेळ आपल्याकडे कमी, चित्त नाही ना आम्ही तरी ते व्यर्थ. परत पुरावा ज्ञानेश्वरीत तैसे ज्ञान जात तया, जे काही आचारले का धनंजया ते अवघ्याची गेली वाया, चित्तहीन ते. याच्या करता महाराज इकडे लक्ष द्या, वेळ आपल्याकडे कमी आहे. हा कमी वेळ म्हणता 11 वाजे तुम्ही तशी नाही ना, वेळेचं बंधन तुम्ही म्हणशाल लईच लांबाच्या माग आहे काय तसं नाही बरं का. मुद्दा इथं चालला. सरड्याला विचारलं संतांचं दर्शन घेतल्यानंतर जीवनात नेमकं लाभ तरी काय? असं म्हणला सरड्याही जागेवर मरण पावला. वरती गेले म्हणजे आता एका महिन्यानं परत माघारी जा. पोपट जन्माला येणार आहे त्याला जाऊन विचारा. पोपटाला विचारलं संतांचं दर्शन घेतल्यानंतर जीवनात नेमकं लाभ तरी काय? असं म्हणला पोपटही मरण पावला. परत वरती गेले म्हणजे आता 6 महिन्याने परत माघारी जा. एका गाईला वासरू होणार आहे, त्या वासराला जाऊन विचारा. वासराला विचारलं संतांचं दर्शन घेतल्यानंतर जीवनात नेमकं लाभ तरी काय? असं म्हणला वासरूही जागेवर मरण पावलं. आता वरती गेले म्हणजे वासरूही मरण पावलं. आता शेवटचं 1 वर्षानं जा. एका राजाच्या घरी राजपुत्र जन्माला येणार आहे, त्याला जाऊन विचारा. आता नारद महर्षी म्हणे आपलं नाही जमत बुवा, आता नाही जमत. आतापर्यंत तरी माघारी येत आलं, राजा शेंडीच धरील आपलं जमत नाही, एवढ्यांदा जावं लागतं तुम्हाला. आणि गेले ते राज दरबारात गेले. अगदी संत भोजन संत पूजन, साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा, असं सुंदर वातावरण. आणि आता सगळं झालं, पूजन झालं. आणि त्याच टायमाला जिथं राजपुत्र होता ना त्या पाळण्याजवळ गेले. विचारलं संतांचं दर्शन घेतल्यानंतर जीवनात नेमकं लाभ तरी काय? सांगितलं याचं उत्तर देतो, पण तुम्हाला याच्याकरता देवाला इथं आणावं लागतं. बघा बरं का, आता देवालाही घेऊन आले म्हणे आता तरी सांग. ऐका म्हणे, ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला आले ना त्याच वेळेस मी एक गटारीतला किडा होतो. तुमचं दर्शन झालं त्याच्यातूनही मला मुक्ती मिळाली. परत मी कर्मानुसार 8 दिवसांना सरड्या म्हणून जन्माला आलो. तुमचं दर्शन झालं, मला त्याच्यातून मुक्ती मिळाली. कारण कर्मानुसार तुमचा आपला प्रवास बरं का. केले हे कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले हे ऐसे किती. हे झालं नादबाबाचं प्रमाण. आता पुरावा बघा ज्ञानेश्वरीत परत. हा कसं आहे बाबा,
लागा कर्मी जीव रावे ते सुख दुःख फळा यावे आणि तया ते भोगावया यावे ते हा एका. कारण कसं आहे बाबा, कीर्तनकार किती लाखाच्या गाडीत आला याच्यापेक्षा पोपट बाबा त्यानं ज्ञानेश्वरी ते वाव्या किती टाकले हे बी पाहत जा कधी कधी आहे कधी बाबा, हे बी पाहत जा म्हणजे लक्षात येईल मुद्दा इथं चालला आपला. आणि परत मी कर्मानुसार एका महिन्याने पोपट म्हणून जन्माला आलो, तुमचं दर्शन झालं, मला त्याच्यातून मुक्ती मिळाली. परत मी 6 महिन्याने गायीचं वासरू म्हणून जन्माला आलो, तुमचं दर्शन झालं, मला त्याच्यातूनही मुक्ती मिळाली. पण ऐका ना, फिरून फिरून दुर्लभ असलेला मनुष्य देह तो तर मला प्राप्त झाला कशाना, संताच्या दर्शनानं. पण एवढंच नाही, तो बी राजाच्या घरी राजपुत्र म्हणून मी जन्माला आलो. आणि एवढंच नाही, आता संताचं तर दर्शन झालं, संताबरोबर देवाचंही दर्शन. जोड्याला संताचं तर दर्शन झालं, पण संताबरोबर देवाचंही दर्शन झालं. याच्यापेक्षा उत्तम लाभ कोणता? अभंगाचं पहिलं हे तो एक संत ठाई, 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 हे तो एक संत ठाई. टाळेबाजाकडे जोरदार टाळेबाजा बाबा. आवाज अगदी न जाखत गोड, ही कृपा आहे बाबा, मग कृपा त्या पांडुरंगाची. आणि ओरिजिनल वातावरण बाबा इथं, ओरिजिनल रंगदेवता या जागेची. आणि ओरिजिनलच राहतं बाबा. ओरिजिनल वेगळं, डुप्लिकेट वेगळं. काही नाही का ते नाथपंथी ओरिजिनल वेगळे, त्यांची पावरच वेगळी राहते. आणि काही नाही का ते डुप्लिकेट गाव जवळ आलं का गांजा फुकिनार, बेड्या फुकिनार आणि कपडे बदलले, गावात घुसले की मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ आणि बाबा जन्मले उखांड्या भेटी बाबा गाणगापुराकडून अक्कलकोटाकडे आणि बाबा निघाली या पोटा. आणि एकदा का गावात घुसलं का आमच्या महिला मंडळ सुपात धान्य आणतात का नाही, झोपल्या का काय आणतात का नाही. सुपात धान्य आणलं का ती एवढी हळद लगेच म्हणते बाबा कुणाचं काय घेत नाही, माय बाबा कुणाचं काय घेत नाही. मडीला गेलो, दीक्षा घेतली, राख लावली, बैरागी झालो, बाबा कुणाचं काय घेत नाही. माय जाता जाता एक मनातली गोष्ट सांगते माय तुला, काळा कपडा घालाजू नको, काळा कपडा घालावजू नको. आमोशा पौर्णिमेला तुझ्या कमरा दुखतं, लग्न झाल्यापासून तुझं तुझ्या नवऱ्याचं जमत नाही. ती म्हणते बरोबर, मनातलं बोलला बाबा, मनातलं बोलला. लग्न झाल्यापासून त्या मेल्याचं मग अजून जमत नाही. या बाबा या, बसा चहा घ्या, दूध घ्या. ती येडी हळद लगेच म्हणते बाबा कुणाचं काय घेत नाही, माय बाबा कुणाचं काय घेत नाही. तुला द्यायचेच असेल तर 4-5 किलो तांदूळ दे. बाबा आता धरणाकडे चालले, कशाला
म्हणा ना मासे धरायला मी काय उपयोग घेतलं हो जवळचे बाबा मी उपयोग घेतलं म्हणा ना मासे धरायला हे का नाही एक आपला भारतीय समाजच असा आहे बाबा काही करेल पण पैसेच कमेल पंक्चर काढेल पण पैसेच कमेल पंक्चर करून पंक्चर काढेल पण पैसेच कमेल असंच झालं एकदा मी वास्तुशांतीचे कीर्तन गेलो बाबा बरं गेलो त्या घराची पूजा करण्याकरता ब्राह्मण बा गुरुजी आले नाही ते घर मालक म्हणे महाराज तुम्हाला जमतं का याच्यातलं काही म्हणलं हा मी सीजन फेलच जाऊन नाही देत जमतं म्हणलं मला याच्यातलं मी काय केली अशी पूजा मांडली म्हणलं बोलवा नवरा नवरीला नवरा नवरी आले बसले समोर आता जेवढं माहिती होतं तेवढं केलं चालू मी मला बरंच माहिती होतं बाबा त्याच्यातलं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते म्हणा मामा आत्मना स्मृती स्मृती पुराणोक्त असं जन बाबा मी आता असंच चालू केलं आणि पुढचं म्हणलं डोळ्याला पाणी लावा कोणाच्या आता तिकडे डोळ्याला पाणी लावा सांगितलं ना तिकडे डोळ्याला पाणी लावा सांगितलं ना त्यानं त्याचे डोळे सोडले आणि माझ्या डोळ्यात आराम म्हणलं तो ह्या डोळ्याला लाव तो म्हणतो घ्या ऍडजस्ट करून म्हणलं घ्या ऍडजस्ट करून आपलं तरी किती थांबाचं आता किती थांबाचं म्हणलं आता पुढचं म्हणलं हाताला हात लावा कोणाच्या तुम्ही एक ठेचेले का दोघे तुम्ही बाबा पलीकडचे साहेब एक ठेचेले अलीकडचे एक ठेचे का असे एक ठेचेले का जवळच्या बाबाचा काही विषय नाही तीर्थपुरीची भाऊ एक ठेचेले हो गेल कोणाच्या हाताला हात लावा सांगितलं तिकडे बरोबर एक नाही कोणा तुमचं झाला कधी सत्यनारायण तीर्थापुरीच्या इकडे लक्ष द्या कोणाच्या हाताला हात लावा सांगितलं तिकडे बरोबर की नाही आता त्यांनी काय केलं त्याने तिकडला हात सोडला आणि त्यांनी बाबा असं माझ्या हाताला धरलं आराम म्हणला मी का तो हे बायको हे तो म्हणतो घ्या ऍडजस्ट करून म्हणलं हे कसं ऍडजस्ट करू आता आता का टाळी घ्यायची जागा आहे तुम्ही हसून घे मी चहा घेऊन येतो मिठाला मोकळं झालं बाबा काम मावा पाडायचं कामच नाही ठेवलं फवारणी पाहिजे अधूनमधून कधी कधी फवारणी मारता फवारणीतून किडे बाहेर येतात हा हे तो ओरिजिनल वातावरण बाबा इथं चालवतो नंबर 1 वातावरण केलं इथं म्हणून हे तो एक संतठ आहे आणि लाभ पाहिजे उत्तम आणि उत्तम प्रकारचा लाभ प्राप्त व्हावा याच्याकरता काय करावं लागेल संताचं दास्यत्वच करावं लागेल अभंगाचं दुसरं चरण म्हणवित त्यांचे
म्हणावी तर त्यांचे दास आणि पुढे असो रे ना. दुसऱ्या चरणापर्यंत आपण आलो वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे. एकदा विठो रखमाई भजन घेऊ. उर्वरित राहिलेल्या थोड्या वेळाच्या आत आपण चिंतन आटोपण्याचा प्रयत्न करू. महिला मंडळ पुरुष मंडळ दोन्ही हात वरती जाऊ द्या आपले. जाऊ द्या भगवंताच्या पवित्र दरबारात भक्तिमय मंगलमय वातावरणात जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. हा राहू द्या असे. मी तो चहा घेऊन तोपर्यंत एका तालात टाळी वाजव. एका तालात. हा एक एक वा कृपया सर्वांना विनंती आपल्या आपल्या हात खाली घ्या. राहिलेच नाही तू घेतो कोणाची म्हणा. आम्ही का थोडे वाटे लावले आता लोक. वा महिला मंडळ माता माऊली एकदा तुम्ही भजन करा. नंतर पुरुष मंडळी म्हणा तुम्ही पाठीमाग. तुमचा आवाज गोडी म्हणा पाठीमाग. हा हा काय म्हणायचं ते हे करे. हाय आनंदाची दीपवाळी घरी बोलवा वनमाळे. आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळे. घालते मी रांगोळी गोविंद गोविंद. सुंदर माझ्या घरात आत्मा नांदत. चंद्र सूर्य द्वारात गोविंद गोविंद. नामदेव जनाबाई स्वपन काका मुक्ताबाई. मागच्या काही म्हणत नाही. म्हणू राहिला मागचे मी म्हणू राहिला उगं म्हणलो मी. आपल्याला हे भजन नाही पाहायचं. जनाबाई मीराबाई बहिणाबाई कान्होपात्र आजही जातेवरचे ओव्या किती गोडवा आहे त्याच्यामध्ये. हा आपल्याला हे भजन पाहायचं म्हणल्या मागचे बी म्हणले. हा सुंदर माझी जाते ग फिरते बहुतेक. गोव्या गाऊ कवतुके तू रे बाळ विठ्ठला. रे बाळ विठ्ठला. रे बाळ विठ्ठला तू रे बाळ विठ्ठला. गोड भजन 13वं वर्ष 6व्या दिवसाचं कीर्तन सार्थक सफल झालं. आता आपला नंबर एकदा मागचे घेऊ आपण. आता आव्या ध्यानगरे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. वाह जमलं बाबा जमलं. आता आपल्या इकडे श्रीराम जय जय
जय राम जय जय राम वाटतं का नाही अयोध्येत राम मंदिर झाल्यासारखं आणि 1 वर्ष पूर्ण झाल्यासारखं आपल्या संपूर्ण हिंदुत्वाचा 1 रुपया तिथे गेलेला आहे. ते कोण्या पक्षाचं तसं काय हा उपकार आहे तसं जर विचार केला त्यांनी ते 1 जणांना बांधला असतं बिल्डरला सांगून, पण प्रत्येकाचा हिंदुत्वाचा 1 रुपया तिथे गेला पाहिजे. याच्याकरता सगळ्यांचं सहकार्य, कोणाचं वीट कोणाचं काही, सगळ्यांचं तिथं योगदान लागलेलं आहे. आणि म्हणून आनंद महाराज जिकडे तिकडे अयोध्या नगर आहे ना, गोड वाटतंय महाराज येतं. मला तर आजचं कीर्तन असं वाटायला लागलं पोपट बाबा, हे संभाजीनगरमध्ये नाही, मला तर असं वाटायला लागलं आजचं कीर्तन खरोखरच अयोध्या नगरीत हे का काय, एवढं महाराज गोड आणि नंबर 1 वातावरण इथं तयार झालेलं. हर घर घर में जय श्री राम, हर घर घर में एक ही नारा, एक ही नाम गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. घर घर में कहना, घर घर में कहना, कहना रघुवीर. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम, जय जय श्री राम. आमच्या तरुणांकरता छत्रपती शिवाजी महाराज की टावर खालीच रेंज फुल पाहायचंच काम नाही. हा? जरी होता शिवाजी राजा आहे, टाळी वाज. तरुणांकरता थोडक्यात ऊर्जा देणार तिथे गरजे. जरी होता शिवाजी राजा हो, हो, जरी होता शिवाजी राजा, नाही केली मजा सुखी राहे प्रजा. विचार करून न्याय देणार, विचार करून न्याय देणार, विचार करून न्याय देणार. माय बहिणीची इज्जत राखणार, जय माय बहिणीची इज्जत राखणार. धन्य धन्य शिवाजी सरदार वीर. हे धन्य धन्य शिवाजी सरदार वीर. शिवाजी सरदार वीर. ऐका कुणाला म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज. अयोध्या नगरीमध्ये येत असताना पहिलं दर्शन छत्रपती शिवरायांचं. काय गोड वाटतं. 18 पगड जातीनं एकत्र करून स्वराज्याची निर्मिती करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जगद्गुरु तुकोबराच्या आचाराने विचाराने घडणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे, करुण प्रारंभे तफावर थाप तुंतुन्याचा, तफावर थाप तुंतुन्याचा, भावर भाव तुझ्याचा, भावर भाव तुझ्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभूची गातून गाती रती, हे शिवप्रभूचा गुणगान ती, शिवप्रभूचा गुणगान ती. जिरहा जिरहा जिरहा, जिरहा जिरहा जिरहा, जिरहा जिरहा जिरहा. बोलिए छत्रपती शिवाजी महाराज की. जय.
म्हणता हा राजा सुंदर शिवाजी राजा सुंदर शिवाजी राजा हे सुंदर शिवाजी राजा सुंदर शिवाजी राजा प्रिया हमें सुंदर शिवाजी राजा हे माझी बाहुली प्रिया हमें सुंदर शिवाजी राजा प्रिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी बाहुली प्रिया हमें सुंदर शिवाजी राजा हे राजा हे तन्मला हे तलवारा राजा हे तन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं नाव पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज हर हर तरुणांकरता ऊर्जा देणं गरजेचं राहतं म्हणून अगदी सुंदर हा योग हार बी चांगला आणला बरं कसं आपण तुमची जागा भरून काढली ते मी पण भारी आणला असा हार माझ्या लग्नात सुद्धा नव्हतं मला बोलता बोलता लक्षात आलं राजीव गांधी सुद्धा हारामुळेच गेलते म्हणून लवकर जाऊ दे त्यांच्याकडे हंडे साहेब दादा हंडे साहेब मी त्याच्यामुळे तुम्ही येईपर्यंत मी बी काढलो असेल साहेब येईपर्यंत कसं पण लई भारी आणलं बाबा असं हार माझ्या लग्नात खरंच नव्हता बोलता बोलता लक्षात आलं राजीव गांधी हारामुळेच गेले लवकर जाऊ द्या म्हणलं त्यांच्या गळ्यात लवकर बरोबर आहे साहेब लग्नाची जागा भरली वा गोड अगदी वातावरण वेळ आपला संपुष्टात आला पण बाबा एक 2-5 मिनिटं बाबांना सांगितलं सूचना दिली तर 5-7 मिनिटं शिल्लक घ्या म्हणून तसं ओव्हर टायमाचं घ्या बाबा अंदाज आता काय शेतीत ओव्हर टाइम राहत असतो का नाही का कसं आहे बाबा 10 मिनिटं मी बरोबर एंडिंग करणार होतो आता पण ज्यांनी रोधान लावलं त्यांचं ऐकलं पाहिजे अगदी प्रेमाचा जिव्हाळ्याचा संदर्भ आहे नाही तर पोपट बाबाला माहिती आहे जगदीश गुरुजीला बी एवढे हात कमी अलीकडच्या काळात बाबा मी आता येतोच नाही म्हणजे एवढ्या कमी वेळात येत नाही असं मला म्हणायचं चला प्रेमाच्या जिव्हाळ्याच्या संदर्भातून हा सुवर्णयोग म्हणाविता त्यांचे दास आणि पुढे हा सूर्यना किती जणांना वाटतं अजून 5 मिनिटं घेतले पाहिजे हात वर करा किती जणांना वाटतं कीर्तन लगेच संपलं पाहिजे नाही ना जमलो दास्यत्व करायचं असेल तर संताचं दास्यत्व केलं पाहिजे जगाचा मानव कृष्ण भगवंताने देखील सुद्धा संदीपान ऋषी गुरु केलेले होते त्यांनी देखील दास्यत्व केलं आणि तुम्ही आपण देखील संताचं दास्यत्व केलं पाहिजे पण आपलं काय होतं बऱ्यापैकी आपण संसाराचे प्रपंचाचे असे दास होऊन जातो बाबा एवढे दास संसार एक संसार दोन्ही
संसार काही घेणं देणं राहत नाही बाबा. खरं तर जीवनामध्ये धार्मिक पारमार्थिक सामाजिक आध्यात्मिक अन्नदान या सगळ्या क्षेत्रात तुमचं आपलं योगदान पाहिजे. सप्ताह चालू ना इथंही आपलं मन मोकळ्या मनानं काय वाचिक मानसिक पद्धतीनं सहकार्य आणि योगदान झालं पाहिजे. आणि एवढंही सांगून तुम्ही आपण जर ऐकत नसल तर नाथ बाबाचं गोड महिला मंडळ पुरुष मंडळ फक्त वयोवृद्ध मंडळी तुम्हाला सबसिडी सगळ्या जागेवर साहेब सगळ्यांनी पावली घ्यायची. आता बस शेवट 5 मिनिटं सेवा पूर्ण करणार. सगळ्यांनी पावली घ्यायची फक्त वयोवृद्ध मंडळी सोडून तुम्हाला सबसिडी. पिंगळा महाद्वारी बोल बोल तो रेखा पिंगळा महाद्वारी वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे दादा वर्तमान बोला आता वर्तमान घडे
रामचंद्र की, बोलो सिया रामचंद्र की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. संताचं दास्यत्व केलं पाहिजे. एवढंही सांगून ऐकत नाही ना, मग नाथबाबा म्हणता हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून नीर सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल आणि पिंगळा 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 महाद्वारी बस. काटकसर करायचीच नाही बाबा. इथं स्वतः जगाचा मालक नाचला, नाचता नाचत देवाचा गळाला पितांबर. स्वतः जगाचा मालक. मला सांगा, आपल्या घरी हळद असली, हळद हाय गाई करतो का आपण डीजे पुढे? म्हणजे इथलं नाचणं सात्विक नाचणे माझे. धर्म मंडपात तुम्ही आपण आनंद घेतला पाहिजे, सगळ्यांनी आनंद घेतला पाहिजे. दास्यत्व करायचं संताचं, पण आपलं एवढंही महाराज संसारात प्रपंचात कुठूनही सुरुवात करा, उलटच घडतं का नाही, तरी आपण संसारात रंगून जातो. काही घेणं देणं नाही. 80, 85, 90 पर्यंत संसार एक संसार, आणि 80, 85, 90 लागले मग घरी मिळणं नाही लागलं. मग आमच्या दिंड्यामध्ये मला माळ मला वाटते, पण आता काऊन मला आता सावतच नाही. काय सावत नाही? वाटाणे 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 वाटाण्याबद्दल म्हणतोय. दुसरं याला ते म्हणायला लागलं, महाराज मला बी माळ घाला वाटते. मला तुम्हाला बी सावत नाही का? मला सावत, पण पोरं आता आणतच नाही. काय फुटाणे फुटाणे फुटाण्याबद्दल आमचे गुरुजी गोड फकवाज वाजायला लागले. एक 95चं म्हातारे बाबा दर्शन घ्यायला लागले आणि म्हणायला लागले, महाराज मला फकवा शिकाव वाटतो. कधी बाबा? 95ला म्हणलं शिकताल. हा, किती दिवस लागेल? म्हणलं तुमचं 10 झाल्यावर आता वेळ लागत असतो, पण वेळ गेल्यावर मेळ लागत नाही. संसार करू नका असे कोणते संत म्हणले, पण संसारी असावे, आसुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. आणि संसारात कुठून सुरुवात करा, उलटच घडतं की नाही? उलट दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. हे झालं प्रमाण. आता ओवी ज्ञानेश्वरी 10व्या 159 क्रमांकाची ओवी. विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. कडवटी पण गोड मानतो का नाही आपण? गोड मानतो आपण त्याला. आता पुरावा श्लोक गीतेच्या 15व्या 1 क्रमांकाचा श्लोक आहे. उलट घडतं बाबा. कुठून सुरुवात करा? ऊर्ध्वमूल मदशाख मश्वत्थम प्राहुर्वेम छंदासी. हा, जगदीश महाराज छंदासी वेद. हा, म्हणजे सगळे मिळून असलं का जसं बरं वाटतं. एक थर लोड येतो ना जास्त, म्हणून मुद्दा इथे लहान लहान पोरं इकडे लक्ष द्या. झाडं पाहिले, झाडाचे शेंडे कोणीकडे पराव? शेंडे वरती आणि मुळ्या कोणीकडे? खाली. पोराव संसाराचं तसं नाही. आता संसाराच्या मुळ्या कोणीकडे? वरती. आणि शेंडे कोणीकडे? तुला कसं माहिती रे? त्याला काय माहिती पोपट बाबा, ते पिपळा घालसत म्हणजे आहे ते अजून. त्याला काय माहिती हंडे साहेब संसाराच्या मुळ्या उलटे चाललं त्याचं आपल्या हिशोबानं. त्याला काय माहिती बाबा, पिपळा घालसत म्हणजे आहे ते उलटच घडतं बाबा. एकदा मी भारीतला भारी शर्ट घरी नेलता, निलनचा होता, 2000चा होता बाबा. आणि घरी गेलो ना, घरी गेल्या मही मंडळी म्हणे काय हो पिशवीमध्ये? म्हणलं शर्टाचं कापड. कितीला आणलं? म्हणलं 300ला. कितीला होता? 2000ला. मी पहिल्यापासून असंच हुशारी बाबा, पहिल्यापासून असंच हुशार आहे. आणि खोटं बोलायला गेलं का अंगलट येतं. आणि बायकोला कधीच खरं सांगायचं नाही. करी बाबा, अर्ध सांगायचं. तीर्थपुरीचे भाऊ, अर्ध सांगायचं आजपासून. शास्त्रानं नाव काय टाकलं? अर्धांगिनी का फुलांगिनी? अर्धांगिनी. आणि खोटं बोलायला गेलं का अंगलट येतं. तिथे कापड पाहिलं म्हणे का हो 300 रुपयात एवढं भारी कापड. ते सूत पाहिलं ना, एवढं भारी कापड. त्या पर्समधून 300 रुपये काढले. याचा तुम्ही दुसरा आणा, हे मी माझ्या भावाला देते. बरं आहे का? आता
लयच अवघड बाबा. धोंडाचा महिना, धोंडा धोंडा बाबा तुमच्या नाही धोंडाचा महिना. सासूरवाडीला गेलो आणि आपलं कसं आहे बाबा, सासूरवाडी जरी गेलं आपलं वजनात होतं आपल्या आपल्या वातावरणात. हा सासूरवाडीला जरी गेलो तर आणि गाडी नदीला पाणी असल्या कारण थोडी अंतरात लावली आणि माघारी येताना माह्या मंडळी तिच्या मैत्रिणी भेटल्या धुणं धुताना आणि त्यांच्यात काहीतरी कुजबूज झाली. मी पुढे गेलो माह्या माघारी आली म्हणे वैव म्हणे एक करायचा ना कीर्तनात कथेत काय धोतर घालायच ते घाला जा पण सासूरवाडीला आलं का पॅन्ट शर्ट घाला. अरे म्हणलं नेमकं झालं तरी काय. त्या महामैत्रिणी होत्या त्या म्हणायला लागल्या तो पुढे चालला तो सासरा आहे काय म्हणे. लय जाव कुठून सुरुवात करा उलट घडत. प्रमाण सोडा का पण प्रमाणा आणि मुद्दे सगळ्या सहित महाराज 20 श्लोकासहित आपलं पुरावा चालला. म्हणून म्हणावित त्यांचे दास, दास्यत्व करायचं संताचं. म्हणावित त्यांचे दास पुढे असो रेना. आणि एकदा का संतांनी कृपा केली तर तुमचा आपला सहज हरिपाठ होतो महाराज. गाथा मुखगत होऊ शकतो, ज्ञानेश्वरी मुखगत होऊ शकतं, कीर्तन भागवत रामायण पखवाद हे सगळं कृपा झाली तर हे कृपेचं दान आहे. एका जन्माची शिदोरीने एका कृपदान केले संती कृपदान केले कृपदान केले कृपदान केले कल्पांती ही शरणा कल्पांती ही शरण म्हणवेता त्यांचे दास म्हणवेता त्यांचे दास कल्पांती शरणा कल्पांती शरणा म्हणवेता संती कल्पंती श्रीना. आणि अशा संताची सेवा तुम्ही आपण केली तर देवाचं वेगळं दुकान मांडायचीच गरज पडत नाही. म्हणून तू का म्हणे संत सेवा आणि हेच देवा उत्तम म्हणावित त्यांच्या दास पुढे असो रेना. झालेली सेवा अखिल कोड ब्रह्मांडाने का पंडित पांडुरंग परमात्मा पांडुरंगाच्या चरणी प्रभू रामचंद्र भगवंताच्या चरणी ही सेवा समर्पण करतो. अगदी उपस्थित गायक वादक गुणीजन मंडळी तयारीचं आणि नंबर 1 वातावरण आणि पोपट बाबाचं निवेदन म्हणलं का अगदी नंबर 1 महाराज. कुठेही असू द्या तो आनंदच वेगळा राहतो. 15 मिनिटं 20 मिनिटं शिल्लक झाली पण काही वाटलं का असं अजून 10 मिनिटं हे करे बघा कसं हा राहिलेले महाराज 2 चरण पाहण्याकरता अजून पवाडा राहिलेला पवाडा पाहण्याकरता मी पुन्हा येईल आले 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 आपल्याला कोण्या पक्षासंग घेणं देणं नाही बाबा. आपला म्हणजे एकच पक्ष ना हरिनामावर लक्ष. आपल्याला काय करायचं हाय का नाही अंडे साहेब आपण हाय का नाही. इथं सगळे अगदी गोड असं वातावरण आणि ज्यांचं कुशल नेतृत्व मार्गदर्शन ज्यांच्या आशीर्वादाने आपल्या सप्ताहाचं भव्य स्वरूपातलं आयोजन ज्यांच्या मुखारी वृंदावनातून तुम्ही आपण तुळशी रामायण या ठिकाणी आहे आणि बरोबर योगायोग महाराज आता अयोध्येचंही वर्धापन आणि रामायण असं जुळून आलेलं वातावरण महाराज असं जुळून आलेलं वातावरण ज्यांच्या माध्यमातून हा अगदी प्रेमाच्या जिव्हाळ्याच्या संदर्भातून ही तारीख लिहिल्या जाते महाराज डायरी. बाकी काही बाकी इकडे तिकडे काही नाही. म्हणून आमच्या पोपट बाबाला परत एकदा वंदन करतो. भले आमच्यासारखे महाराज मंडळी येतील नाही येतील पण पोपट बाबाला सगळ्यांनी सांभाळा महाराज. गोड वातावरण अशी मंडळी भेटणार नाही. तुम्ही आम्हाला कधी म्हणून 8 दिवस थांबा 2 दिवस थांबणार नाही पण बाबा 7 दिवस एवढा वेळ कीर्तन सोडून आपल्या करता देताना हे सगळ्यात महत्वाचं. म्हणून बाबाला परत एकदा वंदन करतो. ही गोड मंडळी महाराजांनी एकत्रित करणं कारण कसं एक टीम म्हणजे तर कॅप्टन तशी पाहिजे ना. अशी तयारीची मंडळी जर आणायची तर कॅप्टन तशी पाहिजे. म्हणून आमच्या पोपट बाबाला परत एकदा वंदन. आमचे जगदीश गुरुजीचं पाहायचं काम नाही नंबर 1 आवाज ना जाकत हे इकडे आमचे मनोज गुरुजी नंबर 1 वातावरण आहे. बाकी सगळे गावातील दादा बाबा काका पलीकडचे काय तुम्हाला सगळ्या वंदन. दोन्ही पखवाज पांडुरंग महाराज आणि आमचे चौधरी महाराज दोघे विनेकरी बाबा चालू द्यायचं का आकडा करून जाऊ आम्ही अंडे साहेब आणि उपस्थित तुम्ही सगळे जे प्रतिष्ठित मंडळी. माझं कसं आहे बाबा आता पहिलंच मुळे आपल्या नगरीत पहिलंच मूळ म्हणल्यावर कसं राहतं सासऱ्या स्वभाव कसा
सासूचा कसा, देराचा कसा, नंदाचा कसा होईल आता ओळख होता. त्याच्याकरता तुम्हाला अंतःकरणातून जेवढे मंडळी तुम्ही पाठीमागे बसलेले कार्यकर्ते कमिटीतले मंडळी तुम्हाला अंतःकरणातून वंदन करतो. पाण्याची बिस्लरी तेवढी आता व्यवस्था एका चालीत बिस्लरी उलटी काय तुकाराम